तुझी गाडी आहे का रे? होय तुला नेणार आहेत का? मग तुला कशाला नेते देवा ज्याला कार आईला बैलगाड्यानं कुठे चाललाय तुम्ही? आम्ही चाललो चिचली मायाकाला. चितली मागायला चाललाय. आमची जरा परत गरीब आहे रे. नाही आम्ही बी आलो. चल की लागा लय मजा असते लागा तिथे. तिथे खेळणे बिळणे लय तिथे पाहणं बिळणं बघू बापूला गाड्या विचारून जायची बघतो. मजाच लय बापूला विचारून बघतो. कशाला येते रे ही यांची परिस्थिती लय गरीब आहे. बापू पण मेंढराला गेलेत कशाला येते ती. हा कवाच्या हाळी मारते कसलं आहे तो जेवण? जेवाय ना मला ये, आपण देवाला जाऊया की. नको रे बाबा आपली परिस्थिती आहे का सांग. परत ते नाही पण देवाला जायचं. अरे बापू पण नाही ग तुला एखाद्या गाडीवर मी घालू ती बघून. गाडी नका मी बापूला सांगतो तू बैल घ्यायला बैलगाडीचं जायचं. नको रे बाबा आपली परिस्थिती नाही. पुन्हा एखाद्या बाईला तुला आणते की पाकाने नको ये मला बैलगाडीचं जायचं. सगळी पोर जाते ती. अरे आता लय गर्दी असते रे. नाही नाही बापूला सांगायला लाव. बैलगाडीत पोरग जाणार आहे म्हणून. नाही मी जेवत नसतो. अरे असं कसं होईल असं करू नको रे बाबा. आता कुठली तुला बैलगाडी बघून कसं घालू सांग बघून. कसला हट्ट देवा या पोराने केला या. अनाचा घास सुद्धा खाल्ला नाही का दुसऱ्याला मी खाऊ दिलं. ए मुला उठ की जेवायला. अगो बाय ताप आला गेला. हे बाळा उठ की 2 घास खा. हा? मामा बी गावात गेले अजून आले नाही. अगं बाई ह्याच्यात बी बॅलन्स नाही की आता काय करायचं. हे मुला उठ की 2 घास खा. उद्या मी बापूला बोलवते. हा उठ र उठ मुला. असं उपाशी झोपाय नसतंय र. काय करायचं बाई लयच ताप आलाय. पाण्या पट्ट्या तर ठेवते कपा. काय सांगितलं मामा डॉक्टर? सुनबाई डॉक्टरनं काय सुद्धा दोष नाही म्हणून सांगितलंय. त्यानं कोणाचा तरी पोरानं दोसरा काढलाय. काय करायचं आता? आता काय आणाचा घास खाल्ला नाही चौकाण्यात आणून ठेवलं या. आता काय त्याच्या नशिबात काय आहे परमेश्वराला माहिती. कशा तरी दुसरा काढलाय तर काय करायचं आपण तर काय करायचं? सोन्यासारख्या लेकराला आणाचा घास खाल्ला नाही. तापच त्याचा निवडणं झालाय. डॉक्टर म्हणतोय काय सुद्धा नाही. काय सुद्धा नाही असं कसं होईल. काय सुद्धा नाही. काय त्याच्या देवाच्या मनात काय असेल तर त्याला माहिती. आपण काय सांगायचं. बाळ किती दिवस तर तापानं फणफणतोय. त्याला देवाला जायचं बैलगाडीला. बापूला मग सांगून घे. मग बापूला म्हणावं त्याला किती घेऊन जा म्हणावं त्याला. मी आपण त्याला समजवलं नाही बैलगाडी जायची आपली परिस्थिती नाही बाबा. पण त्याला दुसराच काढला काय मी जाणार नाही बैलगाडीनं जायला. काय बी कर म्हणावं बापूला पण त्याला देवाला घेऊन जा. कारण कर्ज काढ वाटलं तर पण त्याला देवाला न्या जा. त्याशिवाय काय करणार नाही मला. काय देव काय करू देते कोणाच्या नशिबात काय आहे कसं सांगत कोण सांगणार त्याला. परमेश्वराचा घराला कधी सुद्धा कळत नाही. हे मुला उठ की उठ चहा बिस्किट खा. हे बघ सुनबाई बापूला फोन लाव. मेंढरापाशी कोणाला तर थांबव म्हणाव. पोराला काय फरक पडत नाही. बरोबर. आणि सांचेपारणा घरी म्हणाव. पोराला काय फरक पडत नाही. ए बापू का का फोन आलाय घरनं. कोणाचा आहे का? मालकीने जाय काय म्हणते? बाय. हॅलो हा बोल की. अहो तुम्हाला घरी लागतं हो. काय झालं? बिरूला आपल्या काय फरकच पडला. काय गुन्हे ना वय? काय बी करा तुम्ही सांच्याला घरी या. मेंढर कुणाला तर अडवायला हवं. बर बर बघ तू विचारतो नाना काय म्हणते. हा 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 येतो ठेव. रोड नको न्या न्या. या तुम्ही तुमचं उरकून सगळं ठेवू का?
हे बघ सुनबाई, मी डॉक्टरचं बिल भागवतो, आपण पोरला घरी घेऊन जाऊया. बरोबर. काय करायचं पोराय बरोबर. अरे देवा. ए नाना हा काय फोन आलाय पोराला काय बरं बिरूला वाटण झालंय. हा मला यायला सांगितलंय. असं कर, तू जा घरी, मी हाय माझ मी सांभाळतो. धर राखतो माझ मी, जा. कोपटाव ठेव. ध्यान असू द्या. हाय हाय ध्यान आहे, जा. काय आता गाडी मिळत्या का नाही कोणा काहीतरी यापद लागेल. ए ध्यान असू दे. काय तर नडते बर का बिचारा या माग. राखतो आता माझ मी, मग आता काय करायचं. या काय झालंय बाबा? अरे बाबा, डॉक्टरने सांगितलंय ह्याला काय दोष नाही. हा ह्याला कशा तरी दुसरा काढलाय. काय करायचं, सांगितलं परिस्थिती नाही आपली तर बोल काय ऐकलं. काय म्हणते? बैलगाडीनं जायचं नसतं देव. म्हणत होतो व्हय? काय आगाचा घास खाल्ला नाही काय नाही. ए पोरा रडू नका. रडाय काय झालं? मी वाघासारखा घे काय तुम्ही, मी घेतो की बैल काय बाळा, कसं काय तुला? आता आगा रडू नको आबा, तो टेन्शन घेऊ नको. मी आहे की आगा, मी आणतो की बैलगाडी पाहिजे ना. बैलगाडीने म्हणलंय ना. बरोबर आपली परिस्थिती आहे का? तुम्ही रडू नका उगा बेन कामाचं. अहो, परिस्थिती पाहिजे, परिस्थितीवर काय करायचं. पोरगा तुला माहित आहे का ना, हट्टी आहे. होय पण मी आणतो बैलाची जुळणी माझी मी करतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याला देवाला जायचंय ना बैलगाडी घेऊन. माझं मी आणतो. कसं करणार तुम्ही, तर कसं करणार. माझं मी करतो की तुम्हाला का तुम्ही का रडायला लागलाय? मी आलोय ना आता. तुला पाया पडून सांगू का बाबा, मी काय बी कशी बी जोडणी करून ह्याला चालत नाही. नेतो त्याचा हात पूर्ण कर तेवढा. करतो. मी लागली तर मेंढर इकतो, सगळं इकतो, पण ह्याला नेतो. पण त्याला देवाला नाही. एवढं दवाखान्यात नेलं, कुठं नेलं, देवऋषी केलं तर त्याला काय गुणच दिला. तर तू टेन्शन घेऊ नको. आण भांडरा, त्याला देवाला जायचंय ना. आण भांडरा उठ. वगैरे रडायला लागलाय. मी आहे की, मी तू की. रडू नका घ्या बा. काय सांगू तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी बैल गाडीची जुळणी करतो आणि जाऊया आपण. हाय माया का दिवे पडू ती पोराला माया फरक. तू बैल गाडी घेऊन उगो तुम्ही. मी काय बी इकडली दुनिया तिकडे करतो. तुम्हाला काय करायचंय? तुमच्यापर्यंत काय येऊ दिलं मी झालं का नाही? कशासाठी करायचंय आपल्याला? लेकरा बाळासाठीच करायचंय ना. काय मागत त्याची हाऊस आहे? हे बघ बाबा, तुला सांगतो, विज्ञान किती बी पुढे जाऊ दे, पण देवाला मानलं पाहिजे. बघ कळून येतं का हे असलं कोणाला? टेन्शन घेऊ नका आबा. जावा गावात ना तुम्ही. कासरं बिसरं काय काय लागतंय ती मटेरियलची जुळणी करा. मी बघतो बैल बघतो मी. चालते. हा तू पण खर्चीच ह्याच तयारीला लाग. मी आणून देतो काय बी करून. आणि रडत बसू नको. ए पोरा घे तू बैल, तुला टेन्शन घेऊ नको. मोठा सण आलाय आपल्याकडे, असलं म्हणजे रडू येईल का काय? अगं असलं म्हणजे काय? त्यानं काय मागितले? आल्यावर
जाट आपला पुरवत नाही तीच ती मागतोय. अगं आल्यावर आपण बैल देऊन टाकू आणि पैसे बागवून टाकू तात्पुरतं. तुम्ही कसं करणार तर आपल्याजवळ तर 4 रुपये नाही तर. अगं आणि कुठनं बैला जुळणी गाडी जुळणी करणार. करतो तुम्ही जावा आबा जावा तुम्ही. हा व्यवस्थित कर. पडल फरक पडतोय. वल्या झाडाला आग लावणारी मायका देवी आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका जावा. उगा रडू नका. नाही. काय करायचं जिवाळा आहे. जा चा करवायचा बघतो बैल मी. ए मुला बघ बैल घ्यायचा आता आपण. तू काय काळजी करू नको. जाऊया आपण मायाका चिंचणीला. सांग तुझ्या मित्रांना आम्ही पण येणार आहे म्हणून. हा काय दोसरा काढलाय देवाचा मुलानं माझ्या. बघूया आपण पहिलं बरं का. मी तू लगेच. दादा हे दादा बापू अगं जरा पोराला देव निघलाय. चिचणीला बैल घेऊन जायचे ती. हा आणि बैल घ्यायला पैसे नाहीत. मला जरा मदत कर. देवाला जाणार आहे. होय बरं झालं परंपरा तू चालवतोय. माझ्या काम आहे ना मला होत नाही जायचं. काय झालं? पैसे कोणाला द्यायला लागलाय? कोणाला द्यायला लागलो? मग पैसे बिसे कोणाला द्यायचं नाहीत अजिबात. काही तर पैसेच खाण आहे वय. हे बापू याडबीड लागलं माझ्याकडे पैसे देतावा. काय तर मागायला येतो योगाच पैसे दे काय दे. जा उठ. तुला कळत नाही मी कोणाला पण पैसे देतोय. जा स्वयंपाक कर जा. ही पिशवी कशाला ठेवली इथे? घेऊन जा. बापू का हो दादा. असा पिशवी घेऊन फिरायला लागला. काय नाही ते काय झालं माहिती आहे का. मेंढराला गेलो तू वरत. आणि ते पोरग आजारी पडले. पोरानं काढलाय दुसरा देवाचा. बर. आणि ती देवाला जायचं म्हणतंय. आणि ते काय ऐकून झालं. मेंढरा पैसे आता कोण आहे मग? मेंढरा पशीत नानाला थांबवलाय. हा. आणि इथं आलो तर देवाला जायचं पण काहीतरी झालं असतं. मग? ती बैलगाडीच घ्या म्हणून हात धरलाय त्याला. मग घ्यायची नाही का मग? आता बैलगाडी सुका नव्हती. दादा बिदाकडे जाऊन बघायला नाही. गेलो की दादाकडेच गेलतो. दादा पहिल्यांदा गोड बोलला. हा. बसलो ते ह्याच्यावर खाली बसलो तर म्हटलं वर बस की याड्या. देवाचं काम आहे म्हटलं. म्हटलं चांगला आहे का जा असं तसं. मला पण जायचं होत नाही. कोणतरी एक जण गेलं मी चालतंय चांगलं. आणि करतो मी काय तर म्हटलं. तोपर्यंत वहिनी आल्या. तिकडून वहिनी व्हायचं बोलल्या का दादा पाक टाकून द्यायला लागले आणि बोलला. आणि खाली बसलो मी राहून. परत मला जा म्हणला नाहीत पैसे बिशे. बाहेर पिशवी फेकून दिली. दादा म्हणत असेल पण काहीतरी अडचण आली असेल. बरं असं मी काय तर थोडीफार करतो मदत. एक 4-5 हजार रुपयाची. होय घेऊ पण बैलन हे लय पैसे लागायचे. मग मला मेंढरी काय लागते घेऊ. मेंढरी वाटत नाही आम्हाला. नाही बघा कोणाकडे तर माझ्याकडे आहे 4-5 हजार रुपये मी देतो. आता कसं आहे देवाला चाललाय त्या पोरानं दुसरा काढलाय म्हणून. चालतंय द्या मला आधी. बघतो बैल कितीपर्यंत बसतोय. बरोबर. आता माझ्याकडे 10,000 रुपये इकडे तिकडे करून होईल हो. मध्ये एकरा ऐकला होता. आणि ती मस घेतली होत्या पोरासाठीच. मग आता मस शिकायची बारी होते का काय कळलं. हाय ते माझ्याकडे 4-5 हजार देतो आणि झालं तर अजून तुम्हाला मी देतो परत. हा चालतंय. चालतं येऊ का मग? दादाला काय म्हणू नका. मी काय बोलू नाही काय सांगत नाही. काय खरं नाही. लगा ह्यात पैसे कोण ठेवले लगा. वहिनीच्या भ्यानं दादानं सांगितलं नाही कवा पैसे घातलेत. दादानंच पैसे ठेवले असते लगा. भावा शेवट काय खरं नाही बरं का. भाऊच एक भावासाठी काय बी करू शकतो. लगा तयारी झाली की तुमची? लगा तात्याला बोलवतो. पप्पा एक माणसाली आमचं पण पोरग नादवलंय रे. बर बर अचानक
अचानकच त्यानं दोसरा काढलाय लागा ऐकणं झालंय रडायला. अरे बापू काय झालंय पोरानं काढलाय दोसरा बर आणि त्याला निघालाय देव. बर. आता गाडीची जुळणी करायला लागते मला अचानक. बर. मग मला समजलं की बैल तुमच्यापाशी आहे. हाय बैल आपल्याला हाय रे हाय ती 2 आहेत. दे दे. होय पण जरा पैशाची अडचण आहे हो. होय सिम पुढे लावले तेव्हा मला द्यावं लागणार. आयला किती आहे तरी कुठला आहे? 190ची जोड आहे. 190. अरे एवढं काय माझ्याकडे नाही तर. पैसे द्यावं लागणार बा. अरे एकाच दिला असतं मी एकाच माघाऱ्याला काहीतरी केलं असतं. असं कसं बापू मला पुढे द्यायचं इथं. अगा पोरानं दोसरा काढलाय पोरग रडायला लागलं होतं आणि परत ना मला कळलं की पोरग बेशुद्ध झालं ताप आला दवाखान्यात नेलं डॉक्टर म्हणला काय झालं नाही ह्यानं दोसरा काढलाय. बर. मग ते आबा पण म्हणायला लागला देवाला ने म्हणत होतं पोरग बैलगाडी करून. मला सगळ्या पोरांनी बैलगाड्या नटवलेल्या बघून ही जामच झालाय गड्या आणि आता काय करायचं. त्याला मी म्हणले आता बैल कुठनं पण मी बैला जुळणी करतो. आता अचानक काय झालं पैसे आता द्यावं लागणार आणि कुठं साधी पण बैल भेटणार हो. बैल आता बैल चांगले 2 आयला तुम्ही पण ताट्या बिट्या सजवलाय तसं सजवलंय की आता मी काय? पण यावं म्हणतोय कराय काहीतरी. या की मग या की कोण नाही म्हणलं तुम्हाला पण आता पैसे द्यावं लागणार. बैल एवढी महाग घेतली नाही बी. पैशाचं अवघड आहे एवढं पैसे नाहीत हो. मग काय जुळलं किती होईल? माझ्याकडे लाखभर रुपये आहे ते जुळणी केली दादांवाळी दिले तर. 1.5 लाख द्या 40 राहू द्या आले द्या मग काय. 40 दीड म्हणजे 50 अजून बघू तू कुणाकडे. हा मग असं काय तर करा न्या जाऊन या. चालतंय मी येतो पैसे जुळणी करून. चालतंय या. यायत दोन्ही. हा ये 2 चांगली बैल आहे. काय मारशी नाही ती काय नाही. नाही ना मला काय कळते बैलाचं अरे तुम्ही चांगली म्हणताय बैल आहे ती, म्हणल्यावर बट्टा बस्तर नाही काय नाही चांगली बैल चांगली म्हणजे चांगली मला देव झाला पोराचा हट्ट पोरा झाला मी बाजार. चांगली बैल मारत नाही ती. चालतंय येऊ का मग हा चालतं येतो पैसे घेऊन. या येताय वाट बघून बघून जेवायला लागले. पोरग कुठं पोर आपल्या बरं वाटायला लागले. काय सांगते. मग काय सगळ्या वस्तीला सांगाय गेलंय माझा बाप बैलन गाड्यान घे लागलाय ना देवाला चाललोय. बरं झालं बघ, देव पावला. बरं म्हणजे लयच बरं होईल. तुला सांगतो पैसे जुळणी करायला गेलतो लाखभर रुपये जुळणी झाल्या. दादानं थोडं दिलं दादाकडे गेलतो. पण दादा तर बोलत नाही. अगं बोलत नाही पण गेलो दादाकडे गेलो दादा वर बस म्हणला आणि परत वहिनी आल्या तिकडं खोळ दादा म्हणला बाहेर माझी पिशवी बाहेर फेकून दिली. अगं अगं बघा आणि मला लय वाईट वाटलं. मी वाईट म्हणलं वाटलं. भाव असून भावाला लागा अशी पिशवी फेकून दिल्या. तुला सांगायचं एवढं मला बेकार वाटलं. आम्ही कड्या खांद्या एकामेका काय खेळलोय. मी म्हणलं आता माझ्या पोराला असं झालंय म्हटलं देईल 4 रुपये आणि कोणाला वाटतच घेऊ दे. डायरेक्ट माझी पिशवी बाहेर टाकली मला बाहेर काढलं. आणि तुला सांगायचं मी असं उदास होऊन बसलो झाडाखाली आणि चाललो तर पिशवीत बघतो तर पिशवीत 40-50 हजार दादाने घातलेलं. वहिनीला माहितीच नाही. तुला सांगतो परत मला लय वाईट वाटलं. मी आधीच दादाला म्हटलं असा तसा दादा किती जर केलं तर सक्का भाव ते सक्का भाव असतो. आणि कस तर मी केली लाखभर रुपये जुळणी झाल्या ग. बैल एक जण जाय म्हणून सांगितलं त्या माऊलीपाशी मग त्यापाशी गेलो. बैल म्हणला 2 आहेत माझ्याकडे. मग म्हणलं बरं झालं. पण तो म्हणला 190 किंमत आणि जे तर मेंढर आहे ती त्यांच्यातच विचारलं. ती म्हणजे आमची बैलगाडी मोकळी जाय बैल इकडे न्या जावं गाडी माघारी आल्यावर द्या आम्हाला तेवढंच गाडीचा देव होईल. पण आता ते तर काय झालं 1 लाख रुपये जुळणी आहे माझ्याकडे. तो म्हणला 40,000 उधार राहतो पण 1.5 लाख तर दे. मग आता तुम्ही काय ठरवता? आता 40,000ला काहीतरी करायला लागतं. मी म्हणतोय काय माहितीये का मी जातो मेंढराकडं वाढ मला करू काय तर फरक पडलाय पोराला म्हणल्यावर जिंकलं सगळं आपण. पाहुणा ओ पाहुणा इकडे आता मेंढीला औषध पाजलं का नाही? तिला पाजलंय कालवं. पाजलंय का? पाजलंय. बर बर. आणि ती पलीकडे लावर आहे का तिकडे? हा ती डपळी वे. हा बर तिला पाजून घ्या तेवढी. बर बर तिला पाजतो घे. हा हा का बापू एवढी रात केल्या? बस जरा काम आहे. पाहुणा कोण आहे? पाहुणा बिहुणा आहे का? ते तो गेला आणि परत मग पाहुण्याला बोलवलं. मग
बरं एवढं रातचं काय याने केलं सकाळी आता नाही? म्हटलं तुला एकट्याला होतंय का नाही तर रानात आहे मग मला काय माहिती तू वस्ती जवळ बरं पोरला बरं आहे का नाही? पोराला बरं आहे पोराला निघालाय देव हा गाडी बैलांना जायला लागते पोरानं काढला दुसरा देवाचा मग मी सगळी जुळणी केली 1,00,000 रुपये जुळणी केली पण ती काय झालं ती माणूस म्हणतोय 1,90,000 हा आणि माझ्याकडे 1,00,000 आहे ते म्हणते 1.5 तर द्या 50 माघाऱ्याला द्या मग ती कस तर जुळणी करायची आधी म्हणतात तुझ्याकडे इकडे नाही इकडे निमा जीव माझा आणि तिकडे निमा जीव आणि तुला तर होतंय वेगळ्या एकट्याला. बर असं करतो बापू हा मी एक 20 देतो तुला बर आणि माझं मी घेतलं तर संघ त्याचं काय नाही आणि मी बी येणार म्हणतोय आणि घेतं का शीत माझा मेहून हाय पाहुणा आणि आबाला तेवढा लावून दे की पाहुण्यात तुम्हाला जुळेल का जुळल मामा होय बाटूक घेतलंय हा आणि बाटकात नुसती मेंढर सोडा घेतली सोडून घेतलं बसाय हा बाटूक घेतलंय चालते आणि पाहुणा हाय पाहुणा सांभाळतो पाहुणं सांभाळा घरच्या सारखं बरं तू तुमच्या आबाला तेवढं आणून बसवायचं ध्यान राखायला चालते सुट्टीला माझ्या आपलं म्हणजे मी बी येतो का म्हणजे मला बी देवाला जायचं वाटतंय की मला तर एकट्याला होतंय मी पण हे असलं सांगावा केलंय हाय मी दोघ जण संघ संघ आपलं जाऊ आपलं मग सकाळ जातो हा मग आबाला घेऊन येतो मग आपण दोघं जाऊ. हा आबाला घेऊन येतं मग आपण दोघं जाऊया मग पाहुणं आबा हाय ते राखलेली मग चल भाकरी आणले ते खाऊया चला पाहून वाईट वाईट खाऊया गाडी खुळू 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 वाजती धनगरी टेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती गाडी खुळू 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 वाजती धनगरी टेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती ए बिरजो बापू हा बैल आणली आणली हा. कशी आणली बैल एवढी तुम्ही कशी आणली मी पैसा आपल्याला नाही तर केली पैसे जुळणी मी तुला जायचं होतं ना बैलगाडीत होय होय मला म्हणून साठी आणली बरोबर आणि मेंढर आपली मेंढरापाशी आबाला बसवायचा आणि त्या नानाने एक हे आणलाय काय ए सोडा बापू बैल आणली हा बैल चांगली चांगले आहेत ना सोडा सोडू इकडं मारत नाही ती काय नाही ती बापू हा बैल एक नंबर आहे आहेत ना होय सरळ झाला ना तू आता होय होय जेवलास का होय होय सांग जा पोरांना आता पोरांना आणतोय बोलून गाडी जरा सजू ते आता येटा बेटायचं काय असतं ते करायला सांग पोरांना बांधू द्या बैल बांध की दारात बैलगाडी आता नटवी की नटू आहे आता ते काय लागतंय ती बाकीच बघूया चल अय्या बाहेर ये बाहेर बापून बैल आणली ती कसं केलं पैसे वरले काय केलं तुला काय करायचंय पोरग झालंय ना सगळं आपण ते वरले 50,000 अगं मी पोरासाठी काय बी करीन माझ मी केलंय काय करायचं ती मेंढराची पण काय तू काय काळजी करू नको आबाल नेऊन बसवलाय तिथं आणि ती नाना पण इथं म्हणलाय सांग आपल्याला तू पूज बैल आणि रडायचं नाही बघ आता 1 नंबर चांगलं झालंय काय आता काय दुःख आहे का सांग पैसे जात उद्या पिकल नाही मी करू पूज आई माया का देवीला हळदी कुंकवाचा मान चौखंटाची राणी तिचं गाऊ गुणगान आई माया का देवीला हळदी कुंकवाचा मान नवखंडाची राणी तिचं गाऊ गुणगान भोळ्या भक्तीला तिचं मिळतं वरदान चरणी देह झुकता होत जीवनाचं कल्याण माया काच चांग भल हर्षान बोलती आई माया काच चांग भल हर्षान बोलती हे टाकू का लगा नुसता अंगाने वाढलाय का डोक्या ठिकाणी काय वाढला बिडलाय काय झालं लबरा कापाय लागली लगा गाडी बांधायची त्यावर तू वैरनच भरायला लागला एवढा बांबवला जायला पाक मी तर पाणी बिन काय आणत नसतो आणायला लागतंय तिथे गेलं का सगळं करायला लागतंय काय सुद्धा काम करत नाही आमच्या बापून बैल आणली ती काय बोलतोय हा खरं चला सजू लागला चला 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 हे या ही 2 बैल आणली तुम्ही हा
लहानो बैल तर चांगली दिसते ती बैलगाडी आहे. लगा बापून वट्टच केला या बाहेरीनं हे बैलगाडी आहे. गाडी नवी बैल नवी सामान कुठं यायला बांधायचं काय जाऊ बिऊ आहे. जरा सामान जरा सामान जर रागर घ्या घ्या शिड्या धर पुढं घ्या कांब्या घे भाऊ, कांब्या बसते जरा झालं की लागा काम आता बापूच रे आता बांधूया एकदम मस्त पैकी ताल घेऊन आलो बांधायचं. हा पकड बी आण पकडून तार तिथं आव्हान की फिरू बिरू तुम्ही या बाहेर आता 2 जणच आहे का हा कोण कोण आहे आता मी बापू आणि माझ्या बर बर हा. आता देवाला जायला मजा असते बिरू जेवला का रे एवढी पोरानो चांगलं व्यवस्थित बांधा बरं का टेन्शन घेऊ नका बापू तुम्ही हा. आता गचगचीत आवडून देतो तुम्हाला तुमच्या विश्वासावर बघा मला काय ह्यातलं लय कळत नाही जाम बांधा माणसं लय नाही ती रे आम्ही 2-3 आहे कोण कोण आहे आता मी हिओ ना आई ह्याची आणि काय लागेल तर बघा पण खटखटीत झालं पाहिजे कुठं अडचण नाही आली पाहिजे बापू तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आम्ही करतो व्यवस्थित सगळं जाऊ का मग जेऊ का मी चालतंय बैल चांगले आहेत ना बैल 1 नंबर आहे आहेत ना 1 नंबर बैल परत राऊंड आणू आपण आणू जाऊ का बिरू हा चालतं बापू हा रसा तेवढं हा मला येतंय पोर म्हणले ती रचू लागतो चालते मी पोरं बोलून आणतो. आण लवकर ते नाना येतो म्हणला ते पण अजून आला नाही 4 अवधी ती खर्चीच कुठवर आले झाली खर्च करायची झालं का? वाईट जेवून घ्या की तुम्ही जेवायचं राहू दे आधी ही करून घेतो ये कुकरी पाजली अरवाळीनं आलो का चहा घे. ए, झालंय का तुमचं आमचं झालंय की वैरण बांधू की तेवढी आपली वैरण आणून टाकले वय टाकली डोळ भरून आई रूप पाहाव वाटत भक्ती भावन दर्शनाला याव वाटत डोळ भरून आई रूप पाहाव वाटत भक्ती बापू हा तू राहू दे मी करतो अरे बा आपल्याला नाही बांधायचं पोर बांधली आमचा आम्ही बांधतो आयडिया चांगलं हा. नुसते पेंटे ठेवायला लागलोय बरोबर हा आला का हे पूर्ण काय एवढी बैरण होय होय पुरत्या ही ठेवलेलं बरोबर आहे का बघ बरं होय होय बरोबर आहे आण भरतो थांबा बापू हा बैला वैरण घालली हो मी घाल न्यायचा येत नाही पिंडी जाम बांधा बरं का पोरानं होय होय बिरो काय लागलं तर आणून दे बर बर येऊ का मी हा वाटत सजविली गाडी घुंगराची तुझ्या ओढीनं ज्या आशीर्वादानं मी चिंतनी नयन सजविली गाडी घुंगराची तुझ्या ओढीनं ज्या आशीर्वादानं मी चिंतनी नयन काय तळाच्या ठेक्यात सारे भक्त डोलती डोल काय तळाच्या ठेक्यात
गावात सारे भक्त डोलती गाडी खुळू 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 ते झाल्या का नाही भाकरी बांध की देऊन येतो तू मेंढराकडे घर भाकरी झाली नाही की पण आम्हाला होती नाही मिळत राखायची. आबान नुसतं तिथं वाघरपाशी बसायचं आहे त्या नानानं त्या मेवण्याला बोलवलंय ती म्हटलंय राखतो माझं मी ऍडजस्ट करतो काय एखाद्या वेळ लागेल तर दुसऱ्या एखाद्या जोडीदाराला बोलवतो तू टेन्शन घेऊ नको होय पण म्हातार माणूस आहे काय नाही बापू हा. झाले बैलगाडी चला झाल्या का हो हे बांध भाकरी तोर मी बघून येतो. ए आवले गाडी होय आवडून आत्ताच पोरं गेले ती तू एक काम कर हा गावात जा हा बैला शिंग रंगवायला एक कलरचा डबा घेऊन ये. बरोबर घेऊन येतो की जाऊ बापू हा तू तर आणायला लावा गे कशाला आता तू तारी आणि मला गाण लावायचा गाडी गाडी कुळू 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 वाजती हे बघ कितीला बसते बरोबर बघतो थोडक्यात असेल तर आणू नाही तर मग त्याला टेप बी आणायला लागतोय होय हा टेप लागते बघ केवढ्याला बसते तिथं बरं बघतो चल खतरनाक दिसेल कलर एक नंबर बैल दिसायला लाल एका दुसऱ्या बारडीत करायचा हा आणि खालनं लाल द्यायचा पोराला का कराय तू म्हणली होती कोण आलंच नाही त्यांची बैल राहिलीत बापू धर काय करत नाही धर बापू आलू करू लागाय द्या बादली लगा जरा मारू लाग केला का ती लालची आणू का बादली हा ना तुमची झाली का आमची झाली की ती बघून आल तुम्ही असंच केलं असंच केलंय बिरू इथं जात खुळ वाजती धनगरी टेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती खुळ खुळू खुळ खुळू खुळ 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 वाजती धनगरी टेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती सर्जा राजाची जोडी बैल गाडीला जुंपली खुळखुळ वाजत मोठ्या तोऱ्या बिरू शेंबे घेऊन येत जा हा लगेच. सर्जा राजाची जोडी बैल गाडीला जुंपली कवा जो पाहिजे बापू दुपारी माया काईची साथ भक्ताला लाभली बैलगाडीवर माया काची मूर्ती शोभली मुखडा तिचा पाहून चंद्र तारे लाजती ओह मुखडा तिचा पाहून चंद्र तारे लाजती गाडी खुळू 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 झालं जेवण नको मला भरलं का सगळं हाय व्यवस्थित भरलंय पण एक घोळ झालाय सगळे साथ दिली माणसाने सगळ्यांनी ह्यांनी पण खर्चायला एक जण म्हणला होती तू पैसे आता माझ्याकडे रुपया पण राहिला नाही आणि नाही म्हणायला लागलाय आता पैसे काय करायचं काय करायचं काय कळण झालं दुसरीकडे तुला कडे बघायचं कुणाला मागाय सांग सगळ्यांनी मला बैलाला ह्याला त्याला म्हटलं देवासाठी म्हटल्यावर मदत केल्या आणि देतेली मस्त पण आता मला लाज वाटायला लागली त्यांना कसं पैसे मागू वय साधं खराय माय बाय काय तर दाबून असतं काय करायचं मला काय कळणं पोरानं गारेगारला मागड तर माझ्याकडे द्यायला रुपया नाही आणि पोरग मग आता कसं न्यायचं ना नाही बापू हा मी नाही तुम्हाला मागत पैसे हा आलो लगेच थांबा आता बांधू ये साहेब बांधून तर नाही जरा बापू काय आहे? पैसे येतो अरे पैसे कुठून आणलं आबाने दिलं मला तिचं बाबा मला सोनं काय व्यवस्थित असू खर्चायला बापू मी बैलगाडी जा जा काय होईल एवढं असं तेल तर भाजल उग ह्याला बांधायला तारीख पुढे पाहिजे येऊ गट्टू बांधून
आई माय बाय माझा देव. त्या लाडीच वाजती धनगरी ठेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती कुळू 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 वाजती धनगरी ठेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती. सर्जा राजाची जोडी बैलगाडीला झुंपली कुळकुळू वाजत मोठ्या तोऱ्यात चालली. सर्जा राजाची जोडी बैलगाडीला झुंपली कुळकुळू वाजत मोठ्या तोऱ्यात चालली. माया काईची साथ भक्ताला लाभली बैलगाडीवर मायकाची मूर्ती शोभली. मुखडा तिचा पाहून चंद्र तारे लाजती ओह मुखडा तिचा पाहून चंद्र तारे लाजती. गाडी खुळू 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 वाजती धनगरी ठेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती खुळू 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 वाजती धनगरी ठेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती. डोळ भरून आई रूप पाहावं वाटत भक्ती भावन दर्शनाला यावं वाटत. डोळ भरून आई रूप पाहावं वाटत भक्ती भावन दर्शनाला यावं वाटत. सजविली गाडी घुंगराची तुझ्या ओढीनं ज्या आशीर्वादानं मी चिंतनीला येईन. सजविली गाडी घुंगराची तुझ्या ओढीनं ज्या आशीर्वादानं मी चिंतनीला येईन. काय तळाच्या ठेक्यात सारे भक्त डोलती डोल काय तळाच्या ठेक्यात सारे भक्त डोलती. गाडी खुळू 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 वाजती धनगरी ठेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती खुळू 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 वाजती धनगरी ठेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती. सोपायच नाही ना ना तुझ तुम्ही आला नाही म्हणून थांबलोय आम्ही. मी तुझी गाड्यांसंग पळून पळून तुम्ही दमला असताल. कशाला दमलोय मी जाग राहतो झोपा तुम्ही. नका नका तुम्ही झोपा नाना जागरात. अरे झोपा तुम्ही कशाला टेन्शन नका घेताय. नका कशाला पहिलं मी बापू. सांग- बैल लय चांगली एक नंबर बरं का बैल पाऊंडानं पळते. हा उरत नाही बरं का त्यामुळे मला चालायला लागेल. झोपा झोपा. बापू हा. तू झोप मी थांबतो बैला बशी. आम्ही दोघं थांबतो. झोप मग तू पण सर त्याची हा ना. झोप हा. बसा की इथंच. इथंच बसून बघायचे इथंच बसून बघायचे. परत मला उठव गाड्या झोपतेली तुम्ही झोप चाल आपण राहिली इथंच. नाही नाही आम्ही झोपत नाही. झोप बापू तू गाड्या झोपायच्या वक्ताला मी उठवतो तुला. ना नाव हा ते मंदिर कुठलं आहे? शिवी हा? आरवाडीचा काशिलिंग बिरुदेव अजून ते देऊळ किती लांब आहे चित्र माहिती चिचणी मायाकाची हा अरे लय लांब आहे. तू आता सळला झालाय. तुझ्यासाठी बापून गाडी बैल घेतली ती कशाला जागतोय उगच झोप तू. नका नका मला नाही झोप लागत. अरे मी बघतो बैलाकडं. बर तू बस मी वैरण टाकून येतो. बरं. हा? नाना गाड्या झोपायला लागली ते. गाड्या झोपायला हा बापू ओ बापू गाड्या झोपायला आली ती. चला 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 उठा लवकर गाड्या बिड्या. डोळ भरून आई रूप पाहावं वाटत भक्ती भावान दर्शनाला यावं वाटत.
सजविली गाडी घुंगराची तुझ्या ओढीनं ज्या आशीर्वादानं मी चिंतनीला येईन सजविली गाडी घुंगराची तुझ्या ओढीनं ज्या आशीर्वादानं मी चिंतनीला येईन काही तळाच्या ठेक्यात सारे भक्त डोलती ढोल काय तळाच्या ठेक्यात सारे भक्त डोलती गाडी खुळू 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 वाजती धनगरी ठेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती गाडी खुळू 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 वाजती बनगरी ठेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती माय बायचे चांगलं. आई माया का देवीला हळदी कुंकवाचा मान चौखंडाची राणी तिचं गाऊ गुणगान आई माया का देवीला हळदी कुंकवाचा मान नवखंडाची राणी तिचं गाव गुणगान भोळ्या भक्तीला तिचं मिळतं वरदान चरणी देह झुकता होत जीवनाचं कल्याण माया काच चांग बल धरा घेऊस खाऊ नाही नको मला बैल पाणी पाजायचे बापू वायचं खाऊ बाजार तुम्ही घेऊन या की मी बैल पाणी पाजून आणतो बर बर. हा? सगळे बाजार आणायला लागले तर काय अहो, पैसे एकदम देतो म्हणता त्यानं काही पैसे दिले नाही तर माझ्याकडे पैसे नाही तर कशाला बाजाराला मग आता काय करेल बघू काय तर होईल. खा तू खर नो काय तर होईल मग कसं काय करणार करतो काय तर आता कोणाला मागायला पण तो नाही ज्याच्या त्याकडे आधी घेतल्यात. देवा आता काय करू कोणाला पैसे मागू. हा. काय टेन्शन घेतलंय तुम्ही मागते कोणाला तर पैसे नको नको पैसे मागू नको. बघू कोण गाठ पडलं तर मी घेतो कोणाकडे शेजा पाजाऱ्या काय अगदीच घेतल्या तर नवदार पैसे नाहीत म्हणल्यावर मला कसं वाटत नाही. अहो माय बाय काय तर करेल की बघते की मी कोणाकडे तर 4 रुपये मिळलं तर आता एवढ्या माणसात मग आपण असं केलं कसं होईल? तू रडू नको उगो तुला सांगितलं नाही रडू नको. ते काय तर करतो जातो बघ. अहो पण देवाला निवत तर करून दावलं पाहिजे का नाही राव, तुम्ही काय तर मार तुम्ही आता असं एवढं टेन्शन मध्ये येऊन गाडीत बसलाय आम्हाला काय आमच्या जीवाला वाटत असेल का नाही? त्याचं नाही टेन्शन घेतलं माझं डोकं दुखायला लागले म्हणून साठी मी बसलो. डोळ भरून आई रूप पाहावं वाटत भक्ती भावन दर्शनाला यावं वाटत डोळ भरून आई रूप पाहावं वाटत भक्ती भावान दर्शनाला यावं वाटत सजविली गाडी घुंगराची तुझ्या ओढीनं ज्या आशीर्वादानं मी चिंतनीला येईन सजविली गाडी घुंगराची तुझ्या ओढीनं ज्या आशीर्वादानं मी चिंतनीला येईन काही तळाच्या ठेक्यात सारे भक्त डोलती ढोल काय तळाच्या ठेक्यात अगो बाई कोणी दिलाय मला हा सुंदरे ना ना हा. तुझ्याकडे काय 200 रुपये आहेत. अगं माहेर कुठलं काय एवढं पैसे आणि मीच तुला मागणार होतो पैसे सकाळ बोलण्याला पैसे नाही तर डाळ गोळा आणायचं होतं पेटी 200 रुपये ते पण गेलो कुठं काय करायचं कोण आणलाय तू नाही काय करायचं आता. हा? तुम्ही कोणापासून बाजार घेऊन गेलताय नाही
अमुक पोरगी एक कोण घेऊन आलती की बाजार डाळण गुळण हा तिला विचारलं मी पुणे दिला बाय कुणाचं काय हा नुसतं असं वाट केलं कुणीड केलं इकडं असं मंदिराकडे केलं आणि पुन्हा बघते तर पोरगी गायब. असं ते कर बोल ना हाय माया कधी मला म्हणत होते का ना देवाचं काय तर हाय आपलं. जा कर जा झोपाळा ना हा बाजार कोणी दिला असेल का बापू ह्या कारंड्या लाडे सतपण कधी कोणाला कळणार नाही. कोणाला कवा संकटात काढल ही सांगता येत नाही. होय घ्या गाडी घुंगरात तुझ्या ओढीनं तुझ्या आशीर्वादानं मी चिंचणीला येईन. ढोल काय तळाच्या ठेक्यात सारे भक्त डोलती ढोल काय तळाच्या ठेक्यात सारे भक्त डोलती. गाडी खुळू 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 वाजती धनगरी ठेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती. गाडी खुळू 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 वाजती धनगरी ठेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती. आई माया का देवीला हळदी कुंकवाचा मान चौखंटाची राणी तिचं गाऊ गुणगान. आई माया का देवीला हळदी कुंकवाचा मान नवखंडाची राणी तिचं गाऊ गुणगान. भोळ्या भक्तीला तिचं मिळतं वरदान. चांग बल हर्षान बोलती आईच्या डेऱ्यात ठेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती. खुळू 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 वाजती धनगरी ठेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती. मायकाच चांगलं भक्ती भावानं दर्शनाला यावं वाटत सजविली गाडी घुंगराची तुझ्या ओढीनं ज्या आशीर्वादानं मी चिंचणीला येईन. सजविली गाडी घुंगराची तुझ्या ओढीनं ज्या आशीर्वादानं मी चिंचणीला येईन. ढोल काय तळाच्या ठेक्यात सारे भक्त डोलती ढोल काय तळाच्या ठेक्यात सारे भक्त डोलती. गाडी खुळू 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 वाजती धनगरी ठेक्यामध्ये नाद घुंगराचा काढती. गाडी खुळू 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 वाजती धनगरी ठेक्यामध्ये नाद घुंगराचा